तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. 365 पैकी 356 दिवस आपण ज्या गोष्टीची वाट बघतो ते म्हणजे आपल्या बाप्पांचे आगमन. आणि त्यात आमचा ओम दादा गणपती बाप्पांसारखं त्या टेबलवरती जाऊन बसला होता. आजचा दिवस म्हणजे एवढा आनंदाचा, एवढा उत्साहाचा होता ना की विचारूच नका. सगळं एकदम प्रॉपर काम चालू होतं. आज आपल्या हॉस्टेलला पण आपण गणपती बसवणार होतो. मग काय, आपल्या बाप्पांना तर आणायला जावंच लागतंय. कला केंद्रावरनं गणपती बाप्पांना आपण घेतलं आणि तिकडून आपल्या हॉस्टेलवरती निघालो. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी तुमच्या भावाचा एकदम कडक उपवास राहतो. म्हणजे तुमच्या भाऊने पायात चप्पल पण नाही घालत आणि उपवास पण धरतो. इकडे हॉस्टेलवरती आलो तर पोरांनी एकदम प्रॉपर तयारी करून ठेवली होती. सगळं पूजेचं सामान वगैरे सगळं आणून ठेवलं होतं. मग आपण गेलो वरदविनायक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. मग आपल्या बाप्पांचं दर्शन घेऊन आपण आपल्या हॉस्टेलवरती परत गेलो, कारण की आज आपल्या बाप्पांचं आगमन आणि आपल्याला स्थापना पण करायची होती. काय फुल जल्लोषात आपल्या बाप्पांची स्थापना केली आणि पहिल्या आरतीचा मान तुमच्या भावाला मिळाला. बाप्पांची सेवा करण्याची संधी आपल्याला पूर्ण आयुष्य घडो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या बाप्पांच्या आरतीला सुरुवात केली. तर आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला आपल्या गणपती बाप्पांची एक झलक दाखवतो. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. म्हणजे इकडे आपल्या कार्यकर्त्यांचं सगळं नियोजन चालू होतं आणि इकडे आपल्या गोट्या दादांचं गणपती बाप्पांसोबत फोटो काढण्याचा दणका चालू होता. आणि इकडे पोरं आपले फोटो काढून आपल्याला दाखवत होते. बघा किती भारी फोटो काढलाय तो. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.